system that we are following. फॉर इन्स्टन्स आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं, म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की एव्हरीवन हॅज टू give a feasibility report. If someone doesn't give a feasibility report, then he is automatically eliminated. Then we have asked for some other things. So whatever we have asked, if they don't follow, then they are eliminated. No sense in spending time on them. And those who have followed, then we'll go deeper into what they have given. If there is anything that we find is not correct, then we'll take an appropriate decision accordingly. Then the second round of elimination starts after today we open the window. चालू करायची एक नाव घेतलं ते शोधायला लागेल तुम्हाला. त्यापेक्षा जसं येईल तसं घ्या आणि त्यांना टिक करा की झाले आपले मुली. नाही तुम्ही याच्यानी लावलेले नाहीत ना, ते रॅन्डम काढलं पाहिजे. First is Galaxy Enterprises. Galaxy Enterprises is a proprietorship firm and the trade name is Galaxy Paints. But I don't know how Galaxy Paints can be Galaxy Enterprises. Proprietor आहे. Feasibility काय सबमिट केलेली एनेक्शर आणि चेकलिस्ट मध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट त्यांनी सबमिट केलेला नाहीये. एरिया ऑफ लँड दिलेली आहे. टोटल कन्स्ट्रक्शन अवेलेबल डायरेक्ट दिलेला आहे. डिडक्शन टू बी कन्सिडर्ड दिलेला आहे. FSI किती हे दिलेलं नाही. नंबर ऑफ टावर्स 3. टावर फ्लोर कन्सिडर्ड G+30. हे जनरल आहे. याच्यात काही फिजिबिलिटी दिसत नाही.
नाही, फिजिबिलिटी रिपोर्टच नाही आहे. 2 व्हीलर पार्किंग नील, 4 व्हीलर पार्किंग 300, 2 व्हीलर पार्किंग यांनी फक्त रिक्वायरमेंट दिलेली आहे. रॅम्प फॉर पार्किंग कन्सिडर्ड, इथे फिजिबिलिटी रिपोर्ट नाही आहे. सो आय डोंट थिंक वी शुड गो हेड विथ दिस. देर इज नो फिजिबिलिटी रिपोर्ट. याच्या बाबतीत लिहून घ्या, रिमार्क करा की नो फिजिबिलिटी रिपोर्ट सबमिटेड. नेक्स्ट. हे एलिमिनेटच केलं ना आपण. जे आपण रिक्वायरमेंट दिली ते त्यांनी फॉलो केले नाही तर त्यांना परत सिरियसली घेण्याची गरज नाही. हे काय, पहिलं हे ओपन करा एक एक. त्याच्या आधी एक करायचा दिवस करावा. ते मॉड्यूल ए मध्ये एलिजिबिलिटी अँड क्रिडेन्शियल्स दिलेलं आहे. त्यांचे सर्टिफिकेट्स आहेत. बार काउन्सिलचं सर्टिफिकेट आहे, लॉयरचं. आपल्याला आर्किटेक्ट पाहिजे, आर्किटेक्टचं पण सर्टिफिकेट आहे. म्युन्सिपल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. वेगवेगळ्या सोसायटीमध्ये त्यांनी केलेल्या कामाचं हे दिलेलं आहे. सेल्फ डेव्हलपमेंटचं कुठे दिसत नाही यांचं. नाही, याच्यात कामाची यादी जी आहे ना त्याच्यात रिडेव्हलपमेंटच जास्त दिसत आहे.
Hey, this is about the thing. Second contact. हे त्याचंच आहे का? फायनान्शियल प्रपोजल आहे मॉडेल सी मध्ये. आर्किटेक्चरल कन्सल्टन्सी फीज 2% of the entire construction cost of the project. Urban Analysis and Design Solution has given 2% of the construction cost as their this thing. And technical proposal मध्ये FSI area statement. फिजिबिलिटी त्यांनी दिलेली आहे. So urban analysis, we are at present, they have followed the norms that we have asked for, so we are retaining them. आता पहिलं जे एलिमिनेट करायचे ते एलिमिनेट करू, मग उरलेल्याचं एक एक घेऊन डिटेलमध्ये जाऊ. सो वी आर प्रेझेंटली रिटेनिंग द अर्बन एनालिसिस. टेंडर डॉक्युमेंट त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे हे एलिमिनेट करत नाही. आपली जी रिक्वायरमेंट आहे ते त्यांनी फुलफिल केलेली आहे. त्याच्या मेरिट्सवर आपण गेलेलो नाही, पण हे स्पेस डिझाईन
बेस्ट डिझाईन दोन रिटेंड आहेत. नाही हा एकच बेस्ट डिझाईन. सोयूज तालीफ याच्यात त्यांनी त्यांचं प्रोफाईल दिलेलं आहे, आतापर्यंत झालेली कामं. याच्यात त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट दिलेला आहे आणि याच्यात फायनान्शियल सोयूज तालीफ यांनी प्रोफेशनल फी 4% ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट दिलेली आहे. पण फिजिबिलिटी आहे आणि हे आहे, त्यामुळे यांना रिटेन करायचं आहे. नंतर आपण ते बाकीच्या गोष्टी नंतर डिस्कस करू. आता फक्त प्रिलिमिनरी स्टेजला एलिमिनेट कोण होत आहे तेवढ्या पुरतच आपण चर्चा करू. थर्ड, ए क्यूब आर्किटेक्ट्स यांनी प्रोफेशनल फी 1.50% ऑफ द टोटल कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि लायझॉन अँड कंप्लायन्स कन्सल्टन्सी फी 0.50 आणि टोटल 2% दिलेलं आहे. यांना रिटेन करायचं. यांनी आर्किटेक्चरल असोसिएट्सनी
for submitting final feasibility report 1.5 lakh plus GST. फिजिबिलिटी रिपोर्ट सबमिट करायला 1.5 लाख प्लस जीएसटी ते आपल्याकडे मागतायत. आणि हे टेंटेटिव्ह फिजिबिलिटी दिलेली आहे. यांनी टेक्निकल बिडमध्ये फीज टोटल किती दाखवलेली आहे? फी कुठे दिसते का? नाही, याच्यामध्ये प्रोफेशनल फीज सबमिटिंग फायनल फिजिबिलिटी रिपोर्ट टू द सोसायटी त्याचे प्रोफेशनल फी 1.5 लाख प्लस जीएसटी दिलेले आहे. प्रोजेक्टची फायनल फी कुठे दिलेली दिसत नाही. प्रोफेशनल फी दिलेली आहे 10% ऑफ कन्स्ट्रक्शन कॉस्ट प्लस 18% जीएसटी. $10% of construction cost plus 18% GST. नाही, रिटेन करा, सध्या एलिमिनेट नका करू. मग त्यांना जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्यात विचारूया की बाबा 10% किती कमी तुम्ही करणार, काय करणार, हे सगळं समजून घ्या. आर्किटेक्चरल असोसिएट्स 3 रिटेन झाले, 1 एलिमिनेट झाला. आकृती कन्सल्टंट
ओपन करा ना. फायनान्शियल बिल कुठे आहे? Module B contains no professional fee, rate, price, percentage or financial offer. The financial proposal shall be submitted separately under Module C. ठीक है, Module C. मॉड्यूल सी मध्ये फायनान्शियल प्रपोजल आहे. प्रोफेशनल फी quote 3% of the construction cost plus GST. आणि हे दिलंय फिजिबिलिटी. नाही फिजिबिलिटी. हां करा ना. याच्यात फिजिबिलिटी नाही आहे. याच्यात पण नाही आहे. थर्ड याच्यामध्ये आहे का? या तिन्ही याच्यामध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट नाहीये. आकृती कन्सल्टंट नो फिजिबिलिटी रिपोर्ट. तुम्ही परत व्हेरीफाय करा. फिजिबिलिटी रिपोर्ट नाही. फिजिबिलिटी नसली तर एलिमिनेट होते. नेक्स्ट. साम्यक नावाची कंपनी आहे. साम्यक नावाच्या कंपनीत असं म्हटलंय, वी आर प्लीज टू मेन्शन दॅट अवर असोसिएटेड कंपनी मेसर्स SDAD स्पेस डिझाइन अँड डेव्हलपमेंट
are project management consultants. We manage projects where redevelopment of old building is the strategy and the people that are important. We deliver your requirement, provide external perspective and manage the commission within cost, time and quality. We work with our client from concept to conclusion to enable the project requirement to be delivered. Our commitment is to satisfy our clients. Note, earlier projects have been undertaken in the name of space design and development. म्हणजे ही नवीन कंपनी आहे. ते म्हणतात की आधी आमचं स्पेस डेव्हलपमेंट मध्ये होतं, आता आम्ही ही नवीन कंपनी केलेली आहे. यांना क्वेरी करायची आहे की तुमची नवीन कंपनी सम्यक केल्यानंतर किती प्रोजेक्ट्स केलेले आहेत ते क्वेरी करायची. जर आधीच्या कंपनीनी केलेलं असेल तर नव्या कंपनीला एलिमिनेट करायचं. अंडर द नेम ऑफ दिस कंपनी, अर्लियर कंपनी वी आर नॉट इंटरेस्टेड इन फाइंडिंग आउट. You have applied in this company. Please tell us how many projects you have done. आणि feasibility आहे का? feasibility आहे का? नाही, एवढंच आहे. मग याच्यात feasibility नाही. फिजिबिलिटी नाही आहे हे चेक करा. फिजिबिलिटी जर नसेल तर एलिमिनेट करा. फिजिबिलिटी नसेल तर एलिमिनेट करा. परत ज्यांचं एलिमिनेट आपण केलेलं आहे त्यांचं परत चेक करा. फिजिबिलिटी कुठे माझ्याकडून राहून गेली असेल किंवा आपल्याकडून तर चेक करा. ज्यांची फिजिबिलिटी नाही त्यांना आपण ऍज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल एलिमिनेट करतो. आता 3 एलिमिनेट झाले. जर फिजिबिलिटी नसेल तर क्वेरी करण्याची गरज नाही. फॅसिनेट आर्किटेक्ट्सनी 3 एन्व्हलप जी आपली रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे दिलेलं आहे. त्याच्यात फिजिबिलिटी रिपोर्ट आहे. कोटेशन किती आहे? Fees of project management consultancy 6 plus 2, 8%. यांनी म्हटलेलं आहे की बिल्डर अपॉइंटमेंट विथ कन्स्ट्रक्शन टिल हँडओव्हर आणि डीएमसी यांना क्वेरी करायची आहे की वी डोंट वॉन्ट डीएमसी, वी डोंट वॉन्ट डेव्हलपमेंट मॅनेजर अँड दिस इज नॉट अ बिल्डर स्कीम, दिस इज अ सेल्फ रीडेव्हलपमेंट स्कीम. So would you like to revise the professional fees for self-redevelopment? Because
हे प्रोफेशनल फीज डोंट फॉल विदिन द रिक्वायरमेंट कॅटेगरी, ते त्यांना विचारून घ्या. त्यांनी फ्रेश जर रिक्वायरमेंट केली तर रिटेन करा, जर फ्रेश रिक्वायरमेंट केली नाही तर एलिमिनेट करा. त्यांनी कोटेशन दोन दिलेले आहे. एक, अंडर द बिल्डर स्कीम वी विल चार्ज दिस मच, and under the development manager scheme we will charge for this one. We are neither going for the builder scheme nor going for development manager scheme. So the quotation for self-redevelopment is not there. So we will ask them if they want to give a separate quotation for self-redevelopment, we will accept it. If they do not give the quotation for self-redevelopment, then we will eliminate them. Fascinate architects. This is conditional. We are not eliminating them at this stage, but subject to the query. If the satisfactory reply to the query is not there, then we may choose to eliminate them. This is Vasantdada Patil College of Architecture. This is a college of architecture and they are bidding for the project. The fees will go to the college and the principal will be in charge of the entire thing. All the professors in the college and their senior associates will be working on the project, and the money, the fees will be divided amongst the professors who work, and some portion will go to the college library. So they have submitted this, and I think we should retain them. फिजिबिलिटी दिली आहे का बघा. फिजिबिलिटी दिली नसेल तर त्यांना रिटेन करायचं नाहीये. दिलेला आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट दिलेला आहे, त्यांना रिटेन करा. नेक्स्ट आर्किटेक्चर, कंपनीचं नाव नेक्स्ट आर्किटेक्चर. फिजिबिलिटी आहे का? यांनी फी म्हटलेली आहे राउंडेड ऑफ fee एक 49 लाख ऑड आणि एक 20 लाख, टोटल 70 लाख राउंडेड ऑफ फी. 70 लाख लमसम दिलेली आहे.
है मीटिंग नंबर ये आपली फिजिबिलिटी आहे ना. पॅराडाईजची मग यांना रिटेन करा. नेक्स्ट आर्किटेक्टना त्यांनी फिजिबिलिटी दिलेली आहे. ओपन करा. फिजिबिलिटी आहे की नाही ते बघा. हा प्रोसेस आता संपेल. त्यानंतर पुढे काय करायचं ते डिस्कस करू आणि क्वेश्चन आन्सर्स घेऊ. ते थोडा वेळ 10 मिनिटात पूर्ण करून टाकू. फिजिबिलिटी रिपोर्ट सुप्रीम इंजिकॉन काही दिसत नाही. सुप्रीम इंजिकॉन्स मध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट दिसत नाही. ते व्हेरीफाय करा आणि एलिमिनेट करा. हे सगळे टेंडर्स इथे अवेलेबल आहेत. आपल्याला याच्यापैकी कोणतेही पाहायचे असतील, चेक करायचं असेल तर एनी मेंबर इज एंटायटल्ड टू कम अँड सी, चेक, व्हेरीफाय whatever where we have said that there is no feasibility. So before eliminating, if any member wants to check whether there is feasibility or not, because later on someone should not add feasibility and say हमारा तो दिया था. So today at this stage when we are eliminating those whom we are not eliminating, जिनको हम लोग एलिमिनेट नहीं कर रहे उनको छोड़ दीजिए. आज जिनको एलिमिनेट कर रहे हैं उसके डॉक्यूमेंट्स किसी को चेक करना है चेक कर लीजिए, और जिस ग्राउंड पे एलिमिनेट कर रहे हैं वो ग्राउंड सही है या नहीं है, जिसी को देखना है वो देख सकते हो. आतापर्यंत किती 4 एलिमिनेट झाले.
डायमेन्शन्स मध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट दिलेला आहे आणि फी दिलेली आहे 1% ऑफ द कन्स्ट्रक्शन कॉस्ट. नाही, चांगलं नाही. 1% म्हणजे इतकं कमी आहे की उद्या कामाला 1%च्या अमाऊंट मध्ये आपल्याकडे सुपरवायझरला जर 1 लाख रुपये पगार आहे 2 वर्षाला, त्याच्यातच 1% गेले तर काय काम करणार तेही बघायचं आहे ना. कोण 10,000चं पण देईल, 10,000 मी करून देतो, मग कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे काढतात. त्यामुळे 1% म्हणजे चांगलं आहे असं समजू नका. पण जर कुणीतरी जेन्युन करत असेल, फिजिबिलिटी असेल, तर वी कॅनॉट एलिमिनेट देम बिकॉज दे आर गिव्हिंग लेस. इट इज गुड. 1% ते देत आहे ते चांगलं आहे, पण जेन्युनली आपल्या कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 1% इज गोइंग टू बी अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. आणि त्याच्यात त्याचं ऑफिस चालणार का, आपले डिझाईन्स करणार का, अप्रुव्हलला डिझाईन करणार का, हे करणार, तो आपण ते नंतर चर्चा करू. टुडे दिस इज नॉट द स्टेज फॉर डिस्कसिंग दॅट. इफ दे हॅव कोटेड 1% दे कुड बी जेन्युइन. कोणत्या कंपनीला आपल्याला डिस्काउंटेड प्राइस मध्ये देऊन काम मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर बघूया. वी विल चेक द क्रेडेन्शियल्स. We cannot eliminate them because they have quoted low. 1% they have given the submitted the feasibility. हे कोणाचं आहे? Dimensions. We are retaining dimensions. आणखी दिली आहे का फिजिबिलिटी? हे पण डायमेन्शनच आहे, ही पण फिजिबिलिटी आहे. त्यांना आपण रिटेन केलेलं आहे. राजा एडरी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड. फिजिबिलिटी आहे का? यांनी लिहिलेलं आहे, generally our fees for the above mentioned services, all the services will be 10%. The particulars is project management consultancy 1.5%, construction management 2%, architectural consultancy and liaison consultancy and structural engineering 6.5%. राजा एडरीनी फिजिबिलिटी दिली आहे आणि फायनल डिझाईन सबमिट केलेलं आहे. हे आपलं आहे. पण त्यांनी हे
फायनल म्हणजे त्यांनी त्यांचं प्रपोजल सबमिट केलंय. कन्सेप्ट अँड डिझाईन फिलॉसॉफी केलेला आहे. आपल्या 7 बिल्डिंगीपैकी फक्त 3 बिल्डिंगींना डिमॉलिश करायचं आहे. त्या ठिकाणी टावर उभा राहणार. त्या टावरमध्ये कमर्शियल उभे करणार. त्या कमर्शियल मधून दोन्ही टावर्सचे पैसे उभे करणार. त्यानंतर उरलेले बिल्डिंग्स तोडून सेकंड टावर उभा करणार. असे 2 टावर्स त्यांनी दिलेले आहेत. आणि हे टावर्स त्यांना दिले तर डिझाईन कसं असेल हे पूर्ण डिझाईन पार्किंग पासून, ग्राउंड फ्लोर पासून, पोडियम पासून, स्विमिंग पूल, इंटिरियर डिझाईन, जिम्नॅशियम, फ्लॅट प्लॅन्स, आणि बिल्डिंग कशी दिसते हे जरा दाखवा बाबा. Incidentally, I must make a disclaimer. I know Raja Edry and consultants because जेव्हा मी स्टुडंट होतो जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये, तेव्हा राजा एड्री वॉज माय टीचर. He must be 85 or so, and we used to look up to him because he has designed the Leela Hotel in Goa, Leela Hotel in Bombay. He has designed the Taj Mahal Hotel in Bombay and in Delhi. In Navi Mumbai, he has designed the Marriott Hotel in Navi Mumbai. All the Taj hotels. He has designed half the BKC, including ICICI building and most buildings in BKC. He has not done smaller projects. I don't know. He has bid for our this thing. He is considered to be, if you ask for top 2 or 3 in the whole country. He has designed buildings in London, in England, in America. His designs are everywhere. I have to disclose this because I know him from the beginning. तुम्हाला ते कळलं पाहिजे की मी त्यांना ओळखतो आणि त्यांचं काम मला माहिती आहे, मी पाहिलेलं आहे. हे दाखवा जरा सगळ्यांना, हे करून दाखव. आपली बिल्डिंग कशी दिसेल हा फोटो काढून दिल्लीतलं ल मेरिडियन हॉटेल, मुंबईच्या मंत्रालयाचं इंटिरियर, आता प्रेझेंट मंत्रालयाचं पूर्ण इंटिरियर जे रिफर्बिश झालेलं आहे ते, आणि रेसिडेन्शियल मध्ये नरिमन पॉइंट आणि कफ परेडला जी 58 स्टोरी टावर होते त्याचं एव्हरेज साइज ऑफ द फ्लॅट इज 9,500 स्क्वेअर फीट पर फ्लॅट असे आहेत. तर त्यांचं म्हणजे ही इज अ व्हेरी सिनियर आर्किटेक्ट अँड म्हणजे त्यांना कोण ओळखत नाही असं नाही आहे. आपल्या इथे त्यांनी, तुम्ही त्यांना काय कन्व्हिन्स केलं काय? हा, सप्तपर्णी मध्ये त्यांनी सप्तपर्णीवाल्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं
आणि सप्तपर्णीवाल्यांनी त्यांचं डिझाईन एक्सेप्ट केलेलं आहे आणि मग सप्तपर्णीवाल्यांनी त्यांना इथल्याबद्दल सांगितलं असावं. पण हे इतकं काम जनरली या स्टेजला एक्सपेक्टेड नसतं. हे फक्त आपण हे केलंय. हे काम करण्यामध्ये खूप खर्च होतो, म्हणजे सबस्टॅन्शियल एक्सपेंडिचर हॅज बीन इन्कर्ड ऑन दिस. अर्थात फी हॅज टू बी नेगोशिएटेड, ते आपण करू शकतो. त्यांनी कोट डिव्हिजन केले की नॉर्मली इन ऑल अवर प्रोजेक्ट वी चार्ज 10%. However, for PMC it is 1.5%. If you don't want PMC, you can eliminate that. For construction management it is 2.5%. So you can eliminate that. म्हणजे 4% 10% मधून गेलं. Out of the 6%, structural engineering is 1%. So 5%. MEP आणि landscaping is 2%. आणि साधारणपणे फॉर आर्किटेक्चरल सर्व्हिसेस विल बी 3.5% विल बी देअर. तुम्हाला हे कोणाला बघायचं असेल तर ही मीटिंग झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही. हे सगळे टेंडर्स आपले ऑफिसमध्ये कायमस्वरूपी अवेलेबल असणार. ओके, ज्यावेळी ऑफिस उघडं असेल किंवा नंतरही संध्याकाळी केव्हाही कोणी येऊन करू शकतं. सांगायचं तर हे सांडव सर आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत आपल्या शेजारी सेक्टर 4 मध्ये सप्तपर्णी सोसायटीमधून आले आहेत. ते सांगायचं विशेष त्यांचा उल्लेख करायचं कारण असं की आपण ज्यावेळी सुरुवात करत होतो ही सगळी सेल्फ रिडेव्हलपमेंटची हे जे प्रोजेक्ट आहे तर ते आपल्यापेक्षा 1 ते 1.5 वर्षांनी पुढे आहेत. आम्ही त्यांना भेटलो. आम्ही भेटल्यानंतर आम्ही सगळेजण नवखे होतो. आम्हाला कशाचाही काहीही माहिती नव्हतं. काय करायचं, फिजिबिलिटी म्हणजे काय असते ते पण पूर्णपणे माहिती नव्हतं. त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. नुसतं समजावून सांगितलं नाही तर आम्ही जेव्हा जेव्हा जायचो प्रत्येक वेळी 3-3, 4-4 तास आमच्याबरोबर बसून त्यांना त्यातून 1 पैशाचा फायदा व्हायचा नाही किंवा 1 पैशाचं ज्ञान आमच्याकडून त्यांना जायचं नाही. पण आपल्या सोसायटीसाठी आम्ही 5-6 जण म्हणजे राजेश, मी, वैभव, महेश, जयरे काका, पंकज, गीता आम्ही सगळेजण जायचो. तर आमच्यासाठी ते रात्री 1-1 वाजेपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचे आणि त्यांनी आपल्याला म्हणजे कोणत्या स्टेजनंतर काय काय करा, कसं करा हे सगळं त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्याला सगळं फिजिबिलिटी आपण जी स्टडी करून आपण जी बनवली आपली फिजिबिलिटी म्हणजे पंकज आणि गीतानी त्याच्यामध्ये पण त्या सोसायटीचाच 90% हातभार आहे. तर थँक्यू काका आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. नाही, एक मिनिट तुम्ही इथे या जरा. मिस्टर सांडव विषयी मला सांगायचं आहे. हे आर्किटेक्ट नाही, सिव्हिल इंजिनियर नाही, स्ट्रक्चरल इंजिनियर देखील नाही. पण या प्रोजेक्टमध्ये त्यांनी एक मुद्दा, एक कॅल्क्युलेशन इतकं डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे की मोठमोठे आर्किटेक्ट सुद्धा त्यांच्या समोर पूर्ण फिके पडतात. काही मुद्दे माझ्या लक्षात नसले ते सुद्धा ते पॉइंट आउट करतात. मला नेहमी असं आश्चर्य वाटतं की हे बिझनेसमॅन आहे, त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे, त्याचा बिल्डिंग लाईनशी काही संबंध नाही. पण प्रत्येक वेळेला त्यांना भेटतो त्यावेळेला मला आश्चर्य वाटेल इतकं नवीन नॉलेज ते घेऊन येतात आणि मला नवीन पॉइंट्स प्रत्येक वेळेला. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे 50 प्रश्न तरी कमीत कमी असायचे आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देईपर्यंत त्यांचे प्रश्न खतम होत नव्हते.
आणि त्यांनी सगळ्या आर्किटेक्ट्सना बोलवून म्हणजे जे मी ग्रिल करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त ग्रिल करून त्यांनी काम केलं. मी आतापर्यंत 1800 सोसायट्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये झालेल्या आहेत. नव्या मुंबईमध्ये टोटल 75 सोसायट्यांमध्ये मी काम करतोय. पण यांच्या इतकं डेडिकेशन आणि मेन म्हणजे या लाईनचे असतील सिव्हिल इंजिनियर तर मी समजू शकतो, आर्किटेक्ट तर मी समजू शकतो, पण लाईन मधले नसताना त्याविषयीची माहिती घेणं आणि त्याच्यात खोलवर जाऊन त्याचं अंडरस्टँडिंग करणं, मेन म्हणजे फिजिबिलिटी कम्पेअर कसं करायचं आणि कोणत्या फिजिबिलिटीमध्ये कोणते मुद्दे लॅकिंग आहेत, कोणते मुद्दे व्यवस्थित आहेत ते स्टडी करणं जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला आता करायला लागणार, हे यांच्या इतकं उत्तम करणारा मी नव्या मुंबईत माणूस पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांना तुम्ही सांगा तुमचा अनुभव. अजूनपर्यंत फिजिबिलिटी रिपोर्ट बद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. हे सर्व माहिती पडलं आम्हाला चंद्रशेखर प्रभू साहेबांमुळेच, आणि जे काही आम्ही करू शकलो ते चंद्रशेखर प्रभू साहेबांमुळेच केलेलं आहे. त्यामुळे याचं सर्व श्रेय श्री चंद्रशेखर प्रभू साहेबांनाच जात आहे. अभ्यास केलाय पण त्याला मार्गदर्शन हे चंद्रशेखर प्रभूंचं लाभलं. ठीक आहे, आम्ही थोडाफार अभ्यास केला, पण जो मार्गदर्शन लागतो तो मार्गदर्शन आम्हाला चंद्रशेखर प्रभूंनीच दिलंय. आम्हाला ह्याच्यापूर्वी सेल्फ डेव्हलपमेंट, फिजिबिलिटी रिपोर्ट याबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यांच्या संपर्कात आल्यामुळेच आम्हाला हे सर्व समजलेलं आहे. तर आमच्या सेक्टर 4 मध्ये सप्तपर्णी सोसायटी आहे, तिथे आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये करतोय. त्यामध्ये आम्ही अर्धी रूम न पाडता एका बाजूला बिल्डिंग बांधून एका साईडच्या सर्व रूम तशाच ठेवून एका साईडला पाडून असं रिडेव्हलपमेंट करायचा प्लॅन आहे. श्रीयुत राजा अँड्रे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही त्याप्रमाणे करत आहोत. सप्तपर्णी सोसायटी ही नव्या मुंबईतली अशी पहिली सोसायटी असेल की जिथे 50% जास्त लोकांना आपलं घर न सोडता त्याच ठिकाणी, आणि त्यांचा प्लॅन असा आहे की जे उरलेले 50% आहेत त्याच्यात ज्यांनी भाड्यानं दिलेले आहेत त्यांना जे लोक सोडतील त्यांना पण त्याच कॉलनीमध्ये जे भाड्यानं ज्यांची घरं आहेत त्याच्यात शिफ्ट करणार, की जेणेकरून जे आज सोसायटीत राहतात ते सोसायटीमध्येच राहतील आणि तरी त्यांच्यासमोर बिल्डिंग होईल, अशा पद्धतीची ती योजना आहे. तुमच्याकडे त्याचं प्रेझेंटेशन नाही ना, तर त्यांना दाखवलं असतं तुमचं, आता नाही. पण विदाऊट शिफ्टिंगचं ची स्कीम नव्या मुंबईत मला वाटतं मुंबईत झालेल्या आहेत, पण नव्या मुंबईत कदाचित ही पहिलीच असेल की विदाऊट शिफ्टिंग किंवा मिनिमम शिफ्टिंग मध्ये अख्खीच्या अख्खी स्कीम. 2 यांच्याकडे वेकंट प्लॉट्स आहेत, त्या 2 वेकंट प्लॉटमध्ये आधी टावर सुरू होणार आणि त्याच्याकरता जे कन्स्ट्रक्शन करता जितक्या त्या गार्डनच्या आसपास जो पोर्शन आहे तेवढाच डिमॉलिशन होणार आणि बाकीचं हे होणार. हे त्यांचं फार ऍडव्हान्स स्टेज आहे. तुम्ही जरा यांच्या फिजिबिलिटीचा कम्पॅरेटिव्ह स्टडी आणि अनालिसिस करता त्यांना थोडी मदत करा. नेक्स्ट. नेक्स्ट आहे लीलाधर परब आर्किटेक्ट. 6% कॉस्ट त्यांनी दिलेली आहे.
आणि फिजिबिलिटी रिपोर्ट दिलेला आहे, त्यांना रिटेन करू. हे सगळं लीलाधर परबनी दिलेलं आहे, तर त्यामुळे त्यांना रिटेन करू. तुमचा नंतरचा अनुभव कमिटी बरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना यांनी प्रोसेस ऑफ एलिमिनेशन मधून हे गेलेले आहे, त्यामुळे या जितक्या लोकांचं आपण आलेलं आहे ना त्या सगळ्यांना यांनी इंटरव्ह्यू घेतलाय आणि त्यांचं एलिमिनेशन प्रोसेस पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे यांचे त्यांच्या बाबतीतले काय काय अनुभव होते हे त्यांनी दिलेल्या बिल्डिंगीमध्ये जाऊन, जिथे त्यांनी काम केलं तिथे जाऊन, 10 वर्ष झालेल्या बिल्डिंगमध्ये जाऊन तिथल्या रहिवाशांना त्यांच्याविषयी माहिती विचारणं आणि त्यांचं कसं आहे ते विचारणं, इथपर्यंत त्यांनी डिटेल स्टडी केलेला आहे. त्यामुळे ज्यांचा स्टडी तुम्ही ऑलरेडी केलेला आहे याच्यापैकी त्यांच्याविषयी तुमचा जो अनुभव आहे तो यांच्याशी नंतर शेअर करा. आता आम्ही फक्त एलिमिनेट करतोय, त्यानंतर जे उरतील त्याच्या विषयी म्हणजे तुम्ही जो अनुभव घेतला तो परत यांना जाऊन तितका वेळ झाला, तर तुम्हाला बराच वेळ लागला. एवढा किती 6 महिने एक एक आर्किटेक्टनी दिलेले कामं, काही ठिकाणी त्यांनी न केलेली कामं त्यांनी केली म्हणून दाखवली, काही ठिकाणी आमच्या असोसिएटनी केलं म्हणून दाखवलं, काही ठिकाणी ते मुळी आर्किटेक्टच नव्हते पण त्यांनी लायझॉनचं काम केलं होतं पण आम्ही आर्किटेक्ट म्हणून दाखवलं. हे यांनी सर्व ठिकाणी आणि एनएमएमसी मध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करून त्यांचं जे काय पित्तळ आहे ते बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एलिमिनेशन मध्ये यांच्याकडून जे काही अनुभव यांचा होता तो तुम्हाला मिळेल आणि हे जवळच आहेत आणि मदत करतात. नेक्स्ट, अतुल पटेल आर्किटेक्ट. आर्किटेक्चरल सर्व्हिसेसचे 3% टाकलेलं आहे त्यांनी फी. फिजिबिलिटी आहे का? टेंटेटिव्ह फिजिबिलिटी रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे त्यांना रिटेन करा. आज फक्त प्रिलिमिनरी जे आपले नॉर्म्स फॉलो करत नाहीत किंवा फिजिबिलिटी रिपोर्ट देत नाही त्यांना एलिमिनेट करतो आपण. आज मेरिट्सवर जात नाही, मेरिट्सवर आपण चर्चा करू आता हे एकदा झाल्यापूर्वी. हे अतुल पटेलचं आणखी झाले. आता किती एलिमिनेट झाले आणि किती राहिले आपल्याकडे? गॅलेक्सी एंटरप्राइजेस एलिमिनेट, सम्यक एलिमिनेट झालं, आकृती एलिमिनेट झालं, सुप्रीम एनजीकॉन एलिमिनेट झालं. आणि फॅसिनेट मध्ये क्वेरी रेज करायची. हे 4 एलिमिनेट झाले 17 पैकी. आपल्याकडे 13 बाकी आहे, त्याच्यात एका क्वेरी रेज करायची आहे, पण 12 आपल्याकडे बाकी आहेत. झालं. कोण आहे ते? 17 जे आलेले आहेत
त्याच्यापैकी एक ईमेलनी आलेलं आहे. आपण ज्या फॉर्मॅटमध्ये मागितलं त्या फॉर्मॅटमध्ये आलेलं नाहीये. तर ईमेल एक्सेप्ट करावं का त्यांना एलिमिनेट करावं, कारण सगळ्यांनी इतक्या लोकांनी इतकी मेहनत घेऊन स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये पाठवलेलं आहे, तर त्यांनी फॉर्मॅटमध्ये न पाठवता ईमेलनी पाठवलेलं आहे. तर ते त्यांचा ईमेलवर एक्सेप्ट, नॉर्मली आपण स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये हार्ड कॉपी जर मागवली असं स्पेसिफिक सांगितलं तर ईमेल आपण नॉर्मली एक्सेप्ट करत नाही. तर एक्सेप्ट करावं की नाही हे आपण ठरवा. ऑलरेडी आपल्याकडे 13 एलिमिनेशनला आहेतच, आणखी एक ईमेलमध्ये घेतलेला तो घ्यावा की घेऊ नये हे आपण ठरवा. त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. नाही, हे याच्यात वोटिंग काय, जनरली ठरवा ईमेल घ्यायचं की नाही घ्यायचं. बाकीच्या कोणीच दिलेलं नाही. इतक्या लोकांनी आपण सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे नुसतं ईमेलमध्ये शेवटच्या दिवशी पाठवून देणं ते कदाचित हे इतक्या लोकांनी भाग घेतला त्यांच्यावर थोडा अन्याय होईल. हा, एलिमिनेट करा. त्यामुळे ईमेल सध्या आपण घ्यायचं नाही असं ठरवलं. मग आपल्याकडे 13 आहेत, पैकी एकाच क्वेरी विचारायची आहे. PRN असोसिएट्स हे वाशीचे आहेत. खरं म्हणजे तुमच्यापासून फार जवळ आहे, तर त्यांना फिजिकली द्यायला काहीच हरकत नव्हती, पण त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे त्यांना एलिमिनेट करत आहोत. म्हणजे आता 13 मध्ये एकाची क्वेरी आहे, बाकीचे 12 आहेत. आता त्याच्यात कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. प्रत्येकाचे हेड्स 2 भाग आहेत. एक कॅल्क्युलेशन ऑफ FSI, लँड एरिया सगळ्यांचा सेम असणार. 3 FSI सगळ्यांचं सेम असणार, कारण 3च मिळतो आपल्याला. 3 FSI सगळ्यांचं सेम असणार, कारण सगळ्यांना 3 FSI मिळतो. त्याच्यावर 5% to 7% हे आपल्याला ग्रीन बिल्डिंगचे मिळणार, ते सगळ्यांचं सेम असणार. त्याच्यावर 60% अँसिलियरी फॉर रेसिडेन्शियल अँड 80% अँसिलियरी फॉर कमर्शियल, हे सगळ्यांचं सेम असणार. या सगळ्याचं जे टोटल आहे ते टोटल सेम असणार. त्यामुळे 1 पार्ट इज FSI कॅल्क्युलेशन. आपल्या अंदाजानं सर्व 13च्या 13 मध्ये हे FSI कॅल्क्युलेशन सेम असले पाहिजे. याच्यामध्ये एखाद्याचं थोडं जास्त असेल किंवा कमी असेल तर त्यांना विचारलं पाहिजे, हे तुझं जास्त का, त्याच्या मागे तुला असं काही माहित आहे का की ज्याच्यातून तुला जास्त मिळू शकतं, किंवा कमी असेल तर का कमी, असं काही तुला माहित आहे का की ते ज्याच्यामुळे आमचा FSI कमी होतोय, तर ते आम्हाला सांगावं. हे विचारून तो चार्ट आपण फायनल करायचा आहे. म्हणजे सगळ्यांचं सेम, त्याच्यामध्ये चूज करण्याचा प्रसंग राहत नाही. आता मग एक्सपेंडिचरचे 2 भाग. एक्सपेंडिचर ऑन द मेंबर्स म्हणजे रेंट किती असलं पाहिजे, शिफ्टिंग चार्जेस किती असले पाहिजेत, त्यानंतर ब्रोकरेज किती दिलं पाहिजे,
या गोष्टी तुमची जनरल बॉडी ठरवणार. आप लोगों को डिसाइड करना है. मराठीत चालेल ना? म्हणजे त्यामध्ये हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. त्यामुळे त्याच्यात आर्किटेक्ट किंवा पीएमसीचा कुठेही रोल नाही. सगळ्यांचं सेम असलं पाहिजे. त्यामुळे हा पोर्शन एक्सपेन्स ऑन द मेंबर्स विल बी मोर ऑर लेस द सेम. फक्त डिफरन्स इतका की एखाद्याच्या डिझाईन मध्ये विदाउट शिफ्टिंग किंवा मिनिमम शिफ्टिंगचं होत असेल तर रेंटचा पोर्शन तेवढा कमी होईल. पण दॅट विल बी अकाउंटेड फॉर. त्याच्यावरही सिलेक्शन अवलंबून नाही. म्हणजे कॉमन एफएसआय वर सिलेक्शन अवलंबून नाही. त्यानंतर आपल्यावर जो खर्च होतोय भाडं, कारण ते आपण ठरवणार आहेत आपण किती भाडं घेणार किंवा काय घेणार, त्याच्यावरही सिलेक्शन अवलंबून नाही. मग एक्सपेन्सेस मध्ये एनएमएमसी ला किती पेमेंट्स आहेत त्याचे हेड्स कॉमन आहेत. त्याच्यामध्ये कोणाही मध्ये फरक होऊ शकत नाही. ते कॉमन एक्सपेंडिचर्स आहेत. त्यानंतर डिपॉझिट्स, फायर डिपॉझिट वगैरे जे एनएमएमसी ला द्यायचे त्याच्यामध्ये काही फरक होत नाही. मग व्हेरिएबल्स कशामध्ये होतात? सिडकोला किती एरिया द्यायचा किंवा इक्विव्हॅलंट पैसे द्यायचे याच्यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. कॅल्क्युलेशन नहीं ना. 75 is if you buy 1000 square feet. If you don't buy 1000 square feet, general body has to decide whether they will give 200 or 100 at the same price for capital. We are not giving that. टॉप 5 फ्लोअरच्या प्राइसिंग आणि चॉईस बाबत कुणाला काही हे बघा, कोणालाही करा. एक्स्ट्रा बेनिफिट मिळू नये, कोणालाही नुकसान होऊ नये, संस्थेला नुकसान होऊ नये आणि जे मेंबर एकही फूट विकत घेत नाही त्यांच्या प्रॉफिट मध्ये कमी होऊ नये याच्याकरता हे करायला लागतंय. याच्यातून मला प्रॉफिट होत नाही. या फॉर्म्युला जो मुंबईत, नव्या मुंबईत जिथे जिथे आम्ही जातो तिथे फॉलो करतो तोच फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय. वेगळं काही सांगत नाही. त्यांना
हॅलो, उपस्थित सभासदांना काही प्रश्न आहेत का अजून सरांसाठी? सरांनी आत्ताच वरच्या टॉप फ्लोअरच्या प्राइसिंग बाबत आणि चॉईस फ्लॅट बाबतचा मुद्दा क्लिअर केलेला आहे. अजूनही कुणाला शंका असतील तर त्या लोकांनी, उपस्थित लोकांनी क्लिअर करून यावी. कोणाला अजून शंका नसेल तर आपण पुढच्या पॉईंटवरती जाऊया का? एक विनंती आहे, कोणी जाऊ नये, थोडा वेळ थांबा. नमस्कार. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, म्हणजे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत तर. हां, नाही तर मग आपण कार्यक्रम संपला असं जाहीर करून राष्ट्रगीत घेऊया. कोणाला काय आणखी एक प्रश्न मिनिट, आहे? एक महेश, एक मिनिट, लिगलचं काय? हॅलो हॅलो सर, सभासदांनी एक अजून एक प्रश्न विचारला होता लीगल कन्सल्टेशन बाबत. खरोखरच ह्या स्टेजला लीगल कन्सल्टेशनची गरज आहे का? आम्ही लोकांना सांगितलेलं आहे, बाकीचे अनुभव सोसायटीमध्ये. अजिबात गरज नाही. ज्या वेळेला तुम्हाला लीगल कागदावर सही करायला लागेल त्या वेळेलाच लीगल कन्सल्टेशन करायचं. दुसरं म्हणजे ज्या सोसायटी या स्टेजमधून निघालेल्या आहेत त्यांना त्यांच्याकडे केलेला फॉर्मॅट हा तुम्हाला फ्री अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल पाहिजे असतील तर ते बदल घेऊ शकता. आता लीगल अर्ध्यापेक्षा जास्त डॉक्युमेंटेशन AI वर तुम्हाला मिळू शकतं. ते फक्त कोणातरी वकिलाला दाखवून त्याला रॅटिफाय करायचं, त्याच्याकरता त्याची केस टू केस पेमेंट करायचं. ठीक आहे सर. सर ऍक्च्युली याचा अजून एक मुद्दा असा होता की आम्ही ऑलरेडी काही डॉक्युमेंटेशन कलेक्शनची प्रोसेस इनिशिएट केलेली आहे एक्झिस्टिंग मेंबर्सची. ऑलमोस्ट 70 to 80% आमची ती प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे. आम्ही आमच्या लेवलवरती त्याचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्या डॉक्युमेंटचं. बट स्टील त्या डॉक्युमेंटची स्क्रुटिनी काही लीगल कन्सल्टेशन ग्रुप किंवा लीगल जे आहेत एक्सपर्टीज आहेत त्यांच्याकडून व्हावी अशी इथल्या मेंबर्सची इच्छा होती. म्हणून आज तुम्हाला प्रश्न विचारला. नाही, त्या मेंबरनी आपापलं डॉक्युमेंटेशन लीगल एक्सपर्ट करून घ्यावं आणि तुम्हाला त्याचं टायटल सर्टिफिकेट द्यावं. सोसायटींनी तो फुकट फौजदारी करायची नाही. तो खर्च सोसायटीवर येता कामा नये. ज्याला स्वतःच्या डॉक्युमेंटेशनचं चेक करून घ्यायचं असेल त्यांनी स्वतःचं डॉक्युमेंटेशन चेक करून घ्यावं. सोसायटीने त्याच्याकडून घेण्यासाठी मेहनत करायची आणि वर मग सोसायटीने वकिलाला पेमेंट करायचं आणि त्या वकिलाने सर्टिफाय करायचं. बाकीच्या मेंबर्सनी याच्या डॉक्युमेंटेशन करता का पैसे द्यावे? ज्यांना स्वतःचं डॉक्युमेंटेशन रेटिफाय करून घ्यायचं आहे त्यांनी त्यांचं डॉक्युमेंटेशन रॅटिफाय करून घ्यावं. आम्हाला काही त्याच्यात टायटल सर्च कोणताही वकील करून देऊ शकतो. त्याने त्याचं टायटल सर्च करून तुमच्याकडे घेऊन यावं. संस्थेमध्ये 80% लोकांचं डॉक्युमेंटेशन परफेक्ट असेल, 20% नाही, म्हणून तुम्ही वकिलाला पैसे देऊन त्या 20%चे पैसे बाकीच्या 80%नी का द्यावे बरं? बरोबर आहे सर. उपस्थित सभासदांना काही प्रश्न आहेत का या मुद्द्यावरती? लीगल कन्सल्टेशन बाबत सरांनी आत्ताचा मुद्दा क्लिअरिफाय केलेला आहे.
कुणाला काही प्रश्न असेल त्यावरती तर प्लीज विचारा, मी विनंती करेन सभासदांना. मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या लोकांना म्हणजे जॉय 2 फ्लॅट घ्यायचे, आता 1200 आम्हाला मिळतोय, त्याच्यातलं 900चे 2 म्हणजे 1800चा एरिया घेणार आहे, म्हणजे त्यांना 600चे पैसे भरायचे, 600 एरियाचे. हा, आता 900चे 2 घेतल्यानंतर काही लोकांचं असं म्हणणं होतं की जो दुसरा फ्लॅट आहे 900चा, त्याच्यावरती समजा जॉईंट नावावर आहे, शेअर होल्डर्स जॉईंट आहे, 4 लोक आहेत एका फ्लॅटवरती पहिल्या, म्हणजे दुसरा जो 900चा येणार 600, 300 + 600, तर तो फ्लॅटचं म्हणजे त्याचं हे लिगल कोण असेल ओनर? हे बघा, तुम्हाला वेगळा फ्लॅट पाहिजे तर तुम्ही 20% डिस्काउंटवर कोणाच्या नावाने पाहिजे त्याच्या नावाने फ्लॅट घ्या. तुमच्या एक्झिस्टिंग फ्लॅट मध्ये जे शेअर होल्डर्सची नावं आहेत तीच राहणार, त्याचप्रमाणे राहणार. तुम्हाला 30% पण डिस्काउंट पाहिजे, 10% वाचवायचे पण आहेत, आणि याचं नाव काढून त्याचं नाव करायचंय, हे सगळं इलिगल गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःही जेलमध्ये जाल, सोसायटी मेंबर्सनाही जेलमध्ये पाठवा. हे नाही करता येत. जे करता येतं ते करता येतं. तुम्हाला इलिगल करायचं असेल तर मी थांबवू शकत नाही, पण जे लिगल आहे ते आज ज्या हिशेबानं नावं आहेत सोसायटी लिस्टवर, तुम्ही 30% डिस्काउंट मध्ये घेणार तर त्याच नावाने तुम्हाला घ्यावे लागतील, त्याच्यात बदल नाही होणार. तुम्हाला वेगळा फ्लॅट घ्यायचा असेल तर 20% डिस्काउंट मध्ये तुम्ही कोणाच्याही नावावर घेऊ शकता ना. त्या 4 पैकी 4 लोकांचे एक घेऊ शकता, आणि तो तुम्ही परचेस करता, 20% डिस्काउंट, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी देतात, ते ठीक आहे, दॅट इज परफेक्टली लिगल. माझे 4 लोकांच्या नावाने आहेत, एकाच्या नावाने 1200चा फ्लॅट राहील, बाकीच्या तिघांकरता मला 3 900चे फ्लॅट घ्यायचे. ठीक आहे, त्या तिघांच्या नावाने 900 घ्या, पण त्या 20% डिस्काउंट आणि त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी. ज्याच्या नावाने आज शेअर सर्टिफिकेट आहे त्याच्याच नावाने 30%चा एक्स्ट्रा एरिया त्याच नावाने, ते शेअर सर्टिफिकेट बदलणार नाही. काही हरकत नाही ना, पण जे त्या ऑर्डर बी चा ए नाही होणार, ए चा बी नाही होणार. जो नंबर 1 आहे तो नंबर 1 राहणार, जो नंबर 2 आहे तो नंबर 2 राहणार. ते बदलणं म्हणजे चेंज ऑफ युजर होतो, ते नाही करता येत. ते आपण ओनरशिप बदलतो, टायटल नेहमी नंबर 1 च्या नावाने असतं, ते टायटल नंबर 2 च्या नावाने नाही होत. 1 and 2 नवीन याच्यामध्ये एक्स्ट्रा एरिया 1 and 2, तुम्हाला 2 च्या नावाने 900 फूट पाहिजे तर 2 च्या नावाने 900 फूट घ्या, 20% डिस्काउंट घ्या आणि त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी करा. नाही, टायटल कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट वाचा ना. मला आता परत इतकं तुम्हाला ओरडून ओरडून सांगणार मी थकलो. कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये क्लिअर आहे, नंबर 1 हा मेन ओनर, नंबर 2 आहे ते नंबर 1 च्या पश्चात नंबर 2 होऊ शकतं. नंबर 2 चा नंबर 1 करण्याची वेगळी प्रोसेस आहे, ती लीगल प्रोसेस करून कोर्टातून तुम्ही ते करू शकता, डिक्लेरेशन करू शकता. हे सगळ्या गोष्टी नंतर होतात. एक्स्ट्रा एरिया जर फ्लॅटचं नाव ए आणि बी ज्यांच्या नावाने असेल तर 300 फूट तुम्हाला 30% डिस्काउंट मध्ये पाहिजे असेल तर ए आणि बी च्या नावानेच होणार.
दुसऱ्या नावाने होत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या नावाने पाहिजे तर तुम्हाला 20% डिस्काउंट मध्ये होईल आणि तुम्ही स्टॅम्प ड्युटी करा. जे नियम आहेत ते मी केलेले नाहीत, पण ते नियमाप्रमाणे सगळ्यांनी जावं अशी माझी विनंती आहे. तुम्हाला या उपर नियमाच्या बाहेर जायचं असेल तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं असं मी समजून मी स्वतःला विड्रॉ करेन. मी चुकीच्या गोष्टींचा सल्ला देऊ शकत नाही. काय कोणत्याही कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, जीएसटी डिपार्टमेंट आहे, हे जितके पब्लिक डिपार्टमेंट्स आहेत हे कुठेही त्यांच्याकडून स्क्रुटिनी येऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. एखादी गोष्ट चुकीची झाली आणि स्क्रुटिनी आली तर सगळं केलेलं किया कराया खराब हो जाएगा. त्यामुळे कोणतीच अशी गोष्ट करू नये. एकदा तुमची बिल्डिंग झाली, तुमचे पोझिशन मिळालं, ओसी आली, त्यानंतर सोसायटीने जनरल बॉडीमध्ये काय ठरवायचं आणि काय करायचं नंतर कोणी परत बॅकडेटेड येऊन तुम्हाला त्रास देणार नाही. हे करत असताना सर्व गोष्टी आपल्या बायनॉक्युलर्स खाली ठेवल्या जातात. त्यामुळे याच्यात कोणत्याही गोष्टी चुकीच्या होऊ नये. आज सर आपल्याकडे आले, प्रभू सर. ते सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडले. ते पुण्यात पनवेलच्या पुढे शिरडोर म्हणून गाव आहे, तर तिकडे त्यांची मीटिंग होती. तिकडे ते 5 वाजेपर्यंत होते. 5 वाजता मग सचिन आणि मार्कर साहेब गेले होते तिकडे त्यांना रिसिव्ह करायला. तिकडून त्यांच्या गाडीने आत्ता ते आपल्याकडे आलेत आणि एवढ्या वेळ आपल्याबरोबर चर्चा केली. त्यांनी सकाळपासून आज काय खाल्लेलं पण नाही. मला जी माहिती मिळाली त्यांनी काय म्हणजे काहीच हे केलेलं नाही, नाश्ता पण नाही केला साधा. पण त्यांनी आपल्या सोसायटीसाठी आज एवढा वेळ दिला त्याबद्दल सर तुमचे खरंच आभार. नाही, नाश्ता न करण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. काल मी सभेमध्ये होतो, रात्री मला थंडी भरून ताप आला, 102 पर्यंत ताप होता आणि म्हणजे इतक्या पद्धतीची डिसेंट्री सुरू झाली की आज मी येण्याची काही शक्यता नव्हती. नंतर डॉक्टरना घरी बोलवलं आणि ते काहीतरी खाण्यापिण्यामध्ये चुकीचं झालं असेल, जास्त पाणी पिण्यामध्ये हे झालं असेल म्हणून मी ते झालं. त्यानंतर आता औषधं चालू आहेत. कालच रात्री हे झाल्यामुळे त्यामुळे आज मी काही खाण्यामध्ये रिस्क घेत नव्हतो म्हणून खाल्लं नाही. म्हणजे खायला कुठेही व्यवस्था त्यांनी केली नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी खाण्याची व्यवस्था होती. पण मला थोडीशी कालच हे झालेलं आहे. तर एका दिवसात 2 अँटीबायोटिक मध्ये सगळ्या गोष्टी ठीक होत नाहीत, तर ती भीती वाटली म्हणून मी खाल्लं नाही. आता त्याला झाले, कालच्या याला 24 तास झाले, त्यामुळे आता थोडंसं खायला हरकत नाही. म्हणजे जास्त दही भात वगैरे असं काहीतरी खायला हरकत नाही. ते 2-3 दिवस असं मला बऱ्याच वेळेला होतं, कारण बाहेरच्या पाण्याचा माझा 36चा आकडा असतो आणि तरी मी केअर घेतो की हे म्हणजे ब्रँडेड मिनरल वॉटर शिवाय काही पिऊ नये. बाहेर जाताना त्याची काळजी घेतो, पण तरी कुठे जातो, काय करतो, कशाचं काय. पुन्हा डॉक्टर म्हणतात हात मिळवू नका, म्हणजे हे व्हायरस ट्रान्सफर होतो. कुठे ते जमत नाही ना, ते सगळ्या गोष्टी करता येत नाही. त्यामुळे जितकं मी दौरे करतो, जितक्या ठिकाणी जातो, तितक्यातून मग अनेक वेळेला असे इन्फेक्शन्स वगैरे होतात. नंतर ठीकही होऊन जातो. पण आजच्या सकाळची आणि ही मीटिंग कॅन्सल करू नये म्हणून मी आलो. त्यामुळे न जेवण्याचं किंवा खाण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे की
म्हणजे त्यांनी व्यवस्था केली होती, वेळ होता. इथे सुद्धा आत्ता आलो त्यावेळेला त्यांनी इडली करून माझ्याकरता गरम गरम ठेवली होती, पण मी खाल्लं नाही. त्याचं कारण त्यांनी दिलं नाही किंवा उपलब्ध नव्हतं म्हणून नाही, पण तब्येतीचा थोडा प्रॉब्लेम. धन्यवाद सर. तब्येत बरी नसताना पण मार्गदर्शन करण्यासाठी आज दिवसभर ते बाहेर आहे, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाची सांगता करू आणि राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता. सगळ्यांनी उभं राहण्याची कृपा करा.